आत्मी मीरा भाईंदरमधून आहे। मीरा भाईंदर पूर्वेतील इमारतीमध्ये बिबट्या शिरलाय। तलाव रोड भागामध्ये बिबट्यानं 3 जणांवर हल्ला केलाय। बिबट्याला शिरबंद करण्याचे अग्निशमन दलाचे सध्या प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत। मीरा रोड भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड भागामध्ये भर नागरी वसाहतीमध्ये बिबट्या आल्यानं लोकांमध्ये एकच खळबळ उडाली। बिबट्यानं 3 जणांना जखमी सुद्धा केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे हे। जयराज, या बिबट्याला साधारण कधीपर्यंत पकडलं जाऊ शकतं आणि सध्या मीरा भाईंदर मधली परिस्थिती कशी आहे? आपण पाहू शकत असाल का इथे आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मीरा भाईंदर मध्ये बिबट्या हा सकाळी पहाटे 7 ते 8च्या दरम्यान या परिसरामध्ये शिरला होता आणि इथे पाहायला गेलं तर या एका घरामध्ये शिरल्या कारणे 3 जण गंभीर जखमी सुद्धा झालेली आहेत। एकूण पाहायला गेलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे या शहरापासून जवळ असल्या कारणे हा जो बिबट्या आहे तो या ठिकाणी शिरला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे इथल्या पर्यावरण प्रेमींकडून। आणि पाहायला गेलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जे वन खात्यातील अधिकारी कर्मचारी असतील आणि स्थानिक पोलीस जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकत असाल का इथे हा जो पिंजरा आपण पाहू शकत असाल का पिंजरा सुद्धा आता इथे ओपन करण्यात आलेला आहे आणि काही वेळातच इथे आपण पाहू शकतो स्थानिक पोलीस व वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या शर्थीच्या प्रयत्नात अखेर आपण पाहू शकत असाल का या बिबट्याला बेशुद्ध करून त्यानंतर त्याला रेस्क्यू करून या पिंजऱ्यामध्ये त्याला टाकण्यात येणार आहे। पिंजरा सुद्धा ओपन करण्यात आलेला आहे आता इथे आणि आपण पाहू शकत असाल का काही क्षणातच बिबट्याची जेरबंद करण्यात येणार आहे। आणि पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे का किती वेळ लागते अद्यापही आतमध्ये जे रेस्क्यू त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये सध्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। आपण ही दृश्य पाहतोय कशा पद्धतीने या बिबट्याला पकडण्यासाठी सध्या तिथे वन विभाग सुद्धा आलेला आहे। जहाँ पे 24 घंटे रोड रिक्शा गाड़ी सब चलते, पब्लिक रहती है, रात को 2 बजे हो 4 बजे हो 6 बजे हो, और उसके अंदर यहाँ तक पहुँचना ये पहले ही क्वेश्चन मार्क है कि पहुँचा कैसे। लेकिन यहाँ पे जब उस बिल्डिंग में गया तो 4-5 लोगों को उसने घायल भी किया है। लेकिन मुख्य रूप से जिस घर में गया बाद में, उस घर में बेड पे लड़की थी, उसके ऊपर वो झपटा। जितने में हमारे फायर ब्रिगेड पहुँच गए थे, हिम्मत करके उन 4 जन घुसे। लकड़ी था, कुछ हथियार नहीं था, कुछ रेस्क्यू नहीं था, लेकिन पहुँचे, लड़की को बचाया। माँ बाप को उस रूम से निकाला, लड़की को विंडो के पीछे बैठने, बॉक्स ग्रिल थी, बोला आप ग्रिल पे विंडो में बैठ जाओ, बाहर से विंडो बंद कर दो। और फिर फायर ब्रिगेड वाले बाहर आए और दरवाज़ा लॉक किया। उसमें हमारे 2 फायर ब्रिगेड के लोग भी थोड़े घायल हुए, जख्मी हुए, उनका उपचार चालू है।